इगतपुरीतील भावली धरणावर पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी 9 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली। एक कुख्यात गुन्हेगार पसार झालाय, तो पालघरमध्ये पळाल्यानं पोलीस त्याच्या मागावर आहेत। पर्यटक कुटुंबावर हल्ला करून त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। रात्रभर मागोवा घेत ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली। पर्यटक नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात या हल्ल्यामुळे खळबळ माजली होती। व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस तातडीनं सक्रिय झाले आणि त्यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या। जे आरोपी आहेत हे आरोपी आपल्याला पहिल्यांदा आपण जेवढा काही आपल्याकडे व्हिडिओ आला, आरोपींची ओळख कोणाची नव्हती, आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याचप्रमाणे टेक्निकल अनालिसिसची मदत घेऊन आपण रात्रभर त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक बारकाईनं बघून आणि टेक्निकल अनालिसिस करून आपण याच्यामध्ये कोण कोण लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्या लोकांची माहिती आपल्याला पहिल्यांदा त्या पद्धतीने मिळाली। त्यानंतर आपण वेगवेगळ्या आरोपींना जे आहेत ते वाड्याचा परिसर, भिवंडीचा परिसर, त्याचबरोबर जे आहे ते एका ठिकाणी लॉजमध्ये जे होते ते दुसऱ्याच्या नावाने जाऊन राहिलेले होते, त्या अनुषंगाने आपण सगळे प्रयत्न करून ह्या आरोपींना जे आहे ते आपण ताब्यात घेतलेले आहे। दरम्यान या घटनेप्रकरणी पीडित कुटुंबानं पत्रकार परिषद घेऊन काय माहिती दिली आहे पाहूया। बलेनो आली फास्ट मध्ये डायरेक्ट आडवी लावली आम्हाला, पण ती बरी आमच्या इकडे लावली, अशी रस्त्यात नाही लावली। आम्हाला तर जाता पण नसतं आलं, आम्ही तिथंच हे झालं असतं आमचं। लगेच तो गाडीतून उतरला, हाताने काचा फोडल्या त्यांनी ह्याच्याने दोन्ही पुढच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूची आणि त्यांच्या मागची फायटर काय त्याच्यानी ते फोडल्या। पहिला वार तिथं केला। मी यांना म्हणते आवरा पटकन किरण गाडी काढा, त्यांना ते सुचेना, आता पहिल्यांदा ती गाडी चालवत आहे त्यांची नवीन, तर ते काहीतरी करत त्यांनी काढली, तिथं स्पीड ब्रेकर होता, उडाली गाडी आणि जी आम्ही निघालो तिथून। आणि नंतर मागे मुलं म्हणतात मम्मी अजून एक 2 व्हीलर मागे येते आपल्या, तू ते बघ, आता पार तू व्हिडिओ काढ, म्हटलं पटकन कोण आहे कळेल। तर त्यांच्याकडे रॉड होते त्या 2 व्हीलर, तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेच असेल। तर त्या ब्रिज खाली तिथून त्यांनी पहिले एक रॉड फेकले, दुसरा फेकला, तो तिथे एक्झॅक्ट लागला नाही त्यावेळेस। त्याच्यानंतर ते परत मागे आले, त्यावेळेस आम्ही ती व्हिडिओने काढलेली आहे, पण त्यांनी हे रॉडनी मारलं। तो ब्रिज आहे ना तो भावली धरणाच्या इथला, तिथं 2 जण 2 व्हीलरवर उभे होते। तर मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडं, मग त्यांच्या बाजूने चालली होते, तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर। तर मी तिकडे जाऊन त्यांना 1-2 शिवी दिली की काय म्हटलं तुम्ही लेडीजला हे काय करता, पब्लिक प्लेस आहे म्हटलं, तुम्हाला शोभतं काय। तर असा एवढा विषय झाला। त्याच्यानंतर तो मला परत काहीतरी बोलला, तर तरी मी थोडं इग्नोर मारलं। तर ह्यांनी ऐकलं की हिचं काहीतरी चालू आहे त्याच्याबरोबर। मग हे आणि माझी दीर मागणं आले, अरे म्हणे येड्या तुला कळतं का काय तू करतो, म्हणे लेडीज आहे असं तसं। त्यांनी त्याच्या डोक्यात कसं मारलं, तर तो घाबरून तिथून पळून गेला। त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जी हे होती गाडी व्हाईट कलरची, तिथं ते काही सामान विकत होते, तिथं 8-10 मुलं उभे होते। तर त्यांचा इगो हर्ट झाला की आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय। आम्ही दादागिरी केलीच नाही ना, त्याला मारलं काहीच नाही, फक्त बोलणं झालं। त्याच्यानंतर पण हे लोक आमच्यावर धावून आले, अंगावर शिव्या गाळ करायला लागले। मग ह्यांनी पण केली, मी पण केली, माझी मुलं पण, मग थोडी आमची हातापाई तिकडे झाली।